आणि राजे छत्रपतींना सुद्धा जीवनामध्ये अपत्य सुख जास्त मिळालं नाही महाराज. दोन्ही मुलं कोवळ्या वयात गेली महाराज. एक तर राजांचं वयच स्थापना करताना 16 वर्षाचं. त्याच्यावर जी श्रद्धा फक्त दोघांवर, आई जिजाऊ आणि आई तुळजाभवानी. आई तुळजाभवानीवर भयानक श्रद्धा, आई तुळजाभवानीवर भयानक श्रद्धा, आई जिजाऊवर भयानक प्रेम आणि तळागाळातल्या जनतेवर अतोनात प्रेम. पण स्वतःचा दुसरा मुलगा राजाराम वयाच्या 25व्या वर्षी गेला. राजेंचा मुलगा राजारामचं मृत्यूचं वय फक्त 25 वर्ष होतं. आणि 25व्या वर्षी जेव्हा मुलगा गेला तेव्हा महाराणी ताराराणी शिल्लक राहिल्या. 26 वर्ष ताराराणीने कारभार केला. 26 वर्ष. पण इतिहासामध्ये महाराणी ताराराणी अशा झाल्या, इथं जशी बोटं तोडली होती, इथं जशी कोथळा बाहेर काढला होता, इथं जशी दिल्लीला खांब फोडला होता, तसा ताराराणींचं नाव घेतलं तरी सैन्याला थांबवलं. आर्थिक बाजू कमी होती, सैन्यही कमीच होतं. राजे गेलते, मुलं गेलती, जनता आहे काही, म्हणजे जनतेकडे आर्थिक बाजू कमी होती, सैन्याची संख्या कमीच होती. पण 26 वर्ष कारभार केल्यानंतर महाराज शत्रूचं वाक्य आहे, आपलं नाही आहे. शत्रूचे सरदार म्हणतात, अनेक राजा झाल्या असतील जगात, पण महाराणी ताराराणी सारख्या पराक्रमी राजा. हे वाक्य शत्रूच्या सुभेदाराचे, आपलं नाही. आपली मंडळी, आपल्या औलादी कधीच आपल्याला चांगलं करू शकतात. हा आपला पहिल्यापासून पिंड आहे. तो आपले काय आता नवीन झाले तर असं काही नाही. आपल्याला एखाद्यानं गाडी घेतली तर आपली औलाद हसत सुद्धा नाही. आज त्याच्या मुलाचा कोण